गोंदवलेकर महाराज प्रवचने. संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यांसी त्रासू नये कधी. हीच जाणावी उघड समाधी. सावली मातीत पडली तिला धुवून नाही घेतली. तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे सर्व संकल्प वर्ज करून. अवस्था असावी बालकवृत्ती समान. सतत विवेक अखंड चित्ती. रामनामी मनोवृत्ती हेच तुम्हा परमप्राप्ती. मारुनी खोटी कल्पनावृत्ती. रामनाम अखंड चित्ती. समाधान संतोष शांती. देवासी सर्व करी अर्पण. करी स्वानंदयुक्त परमात्मा चिंतन. हीच सिद्धी साधूची खुण. वासना जाळून शुद्ध चित्त. अहंभान सोडून होईल निभ्रांत. आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण. संत सहवास त्याला पाही जो देहबुद्धी टाकून राही. संतास न पाहावे देहात आपण देहापरते होऊन पाहावे त्यास. नामात ठेवा प्रेम हीच संतांची खूण. जे जे आपले संगती आले संताने त्यांचे सार्थकच केले. साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला. त्याची ठेवावी आठवण. सेवा करावी रात्रंदिवस. संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. संतचरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास. लक्ष ठेवावे संतांकडे. देह लावला प्रपंचाकडे. नाम घ्यावे श्वासोच्छवास. संत संतुष्ट होईल खास. सांगावे संतास नमस्कार जो जगताचा आधार. संतांच्या देहाची प्रारब्ध गती संपली. काया आज दिसेनाशी झाली. परी अजरामर राहिली. राम करता हे जाणून चित्ती. जगात संत ऐसे वर्तती जेणे दुसऱ्यास मार्गदर्शन होती. संतांचे करावे अनुकरण. घ्यावे त्यांचे दर्शन. सांगावे आलो आहे आपण. विचाराव्या कठीण वाटा. जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता. रामा परता नाही लाभ. हे धरले ज्याने चित्ती त्यास लाभली खरी संतांची संगती. त्यांचा आदर्श ठेविला पुढे कधी न होईल वाकडे. स्वतःचे पावावे समाधान. त्याने लोकांस आणण्याचा प्रयत्न करावा जाण. संतांशी भावे अनन्य शरण. दुसरीकडे जाण्याचे नाही कारण. भाग्याने संत घरी आला. अभागीन मानी त्याला. सूर्याचा प्रकाश झाला. अंधळ्याला उपयोगी नाही आला. तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती. संताची संगती त्याला न लाभती. रामनामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवन मुक्त पाही. देहाचे ठिकाणी विरक्त. विषयाचे ठिकाणी नसे अहमत्व त्यालाच म्हणतात मुक्त.